परिवाराला क्षेम, आयु, ऐश्वर्य, आरोग्य, राज्यास्य यश, कीर्ती, नाम, महाराष्ट्र, लोकसेवा, कीर्ती, आरोग्य, यश, प्राप्त्यर्थम, लक्ष्मी, अप्राप्तलक्ष्मी, प्राप्त्यर्थम, राज्यद्वारे स्थित अष्टलक्ष्मी, विजयलक्ष्मी, प्राप्त्यर्थम अद्य शुभ दिने श्री गणेश पूजन अभिषेक ब्राह्मणद्वारे अहम करिष्ये। तद्रा खाली सोडून द्या। तद्रादौ सिद्धर्दं श्रीमन् महागणपती स्मरणंच करिष्ये। गणपती बाप्पांना नमस्कार करा। मकरतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन् महागणाधिपतये नमः। ओम गणपतये नमः। ओम भूर्भुवः स्वः। ओम भुवः ओम सः। ओम महागणाधिपतये नमः। गणपतिं आवाहयामि। गणपति बाप्पा नमः रक्षतु वः। गणपतये नमः। श्रीमन महागणाधिपतये नमः। प्रार्थना पूर्वकम नमस्कारोमी। गणपती बाप्पांना प्रार्थना पूर्वक नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांवर 5 वेळा पळीवर पाणी वाहा। श्रीमन महागणाधिपतये नमः। पाद्योपाद्यं समर्पयामि। शिवदयनवरिष्ठं सर्वकल्याणमूर्ते परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। पंचामृतस्नानं समर्पयामि। पंचामृतमयानेन पयोदधिघृतं मनो शर्करासह संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। महागणपतये नमः। पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि। मलयाचल संभूतं चंदनाकुर संभवं चंदनं देवदेवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। महागणपतये नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि। गणपतीला हळदी कुंकू व्हायचं, शेंदूर व्हायचा। सिद्धिबुद्धी सहित महागणपतये नमः। सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। पुष्पं समर्पयामि। सिद्धिबुद्धी सहित महागणपतये नमः। पुष्पम समर्पयामि। 2 वेळेला तापणामध्ये पाणी सोडून द्यायचं। धूपम दीपम समर्पयामि। पंचामृत नैवेद्यम समर्पयामि। पंचामृताभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा। प्राणाय नमः, अपानाय नमः, यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामि। अक्षताने ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। एकदा तापणामध्ये पाणी सोडून द्यायचं। अनेन कृत पंचामृत पूजनेन महागणपते प्रियदान मम। गणपतीला वाहिलेलं फुल घ्यायचं, डोळ्याला लावायचं, वास घ्यायचा, खाली जमिनीवर ठेवून द्यायचं। उत्तरे पूजा निर्माल्यांच विसृज। गणपतीला चांगलं फुल व्हायचं। महागणपतये नमः। अभिषेकार्थे पुष्पं समर्पयामि। अभिषेक पात्रं धारा पात्रं स्थापयेत। धारा पात्र मध्ये जलम निक्षेपयेत।
ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं यतं वदमि सत्यं वदामि त्वं मम वक्तारम् अवशोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमोशिष्टम् अवपश्चात्तात् अवमुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचूर्ध्वात्तात् अवधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं निर्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदन्वत्तो जायते सर्वं जगदन्वत्ततिष्ठति सर्वं जगदन्वयलयतिष्ठति सर्वं जगदन्वय प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्योऽतिरिक्तं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो जायते नित्यं ब्रह्मा त्वं विष्णुं त्वं रुद्रं त्वं मित्रं त्वं अमृतं वायुस्तं सूर्यं चल बाहेर बाईटला लाव तिथे पदम सुरस्तेच्या चंदनम प्रतिध्वजिता नंतर अक्षर लावायच्या अक्षरास सुर असलेल्या कुंकुमाचा शुभोक्ता मयर्णवत्रा ग्रहानं खैली कुंकू लावायचं हरिद्रा कुंकुमम चैवा सिंदूरादि समन्वित सिंदूर द्रव्याने समर्पयामी मूर्ती आपल्या कपाळी लावायची हृदयात लावायची दोघांना देववंदनम आत्मवंदनम शिरसाभिवंदनम सुप्रतिष्ठितमस्तु गणपतीला दुर्वा व्हायच्या हेतुर्मे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतभारती पापानी शतमायुष्यवर्धिनी नंतर फुलं व्हायची दादा आज अनंत चतुर्दशी आहे तुम्ही सुद्धा आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मंगलमय वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. बघता बघता 10 दिवस गणरायाचं आगमन होऊन झाले आणि आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मनामध्ये तोंडामध्ये ते वाक्य येण्याचा दिवस उजाडलेला आहे. सर्वांनी खूप उत्साहाने ह्या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला. अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आत्तापर्यंत तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि त्या विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे, आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी 9-9:30 पर्यंत आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं. यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सीपींनी पोलीस यंत्रणेनी यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर आणि त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढं जायचं पण आम्हाला तुम्ही पुढं का जाऊन देत नाही, अशी थोडीशी चर्चा ही ह्यावेळेस निर्माण झाली. परंतु सगळ्यांनी मग एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू, मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळ जी आहेत, काही जण रोषणाई करतात, ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात. तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत, ज्याच्यात रोषणाई नसते, देखावे असतात, अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाइटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात, असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे. त्याला आतापर्यंत तरी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे. पावसाने काही भागामध्ये कहर केला, काही भागामध्ये जास्त पाऊस पडला, तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं. काही काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात
घरं पण बाधित झाली, बरीच कुटुंब बाधित झाली, परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती. तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या, तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल, त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढगफुटीसारखे पाणी आलं, पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं. त्याचे सगळे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माझा तमाम जनतेला, नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत 9 दिवस अतिशय उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे. अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि आज त्याचा समारोप देखील, विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे, पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आवाहन केलेलं आहे की साधारण 6 फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं. मोठे गणपती हे मुंबईसारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात, मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल, अशा वेगवेगळ्या जुहू चौपाटी असेल, त्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत. शेवटच्या क्षणी ढोलताशा जे पथक आहे यांची मर्यादा ही पुणे पोलिसांनी कमी केली आहे. म्हणजे जेवढे ढोल पाहिजे तेवढे वाजवा. एक संख्या मिनिट, वाढवा. पोलिसांनी कमी केलेली नाही रे बाबा, नियम- ती कोर्टाने तशा पद्धतीनं आदेश दिलेले आहेत. आपण न्याय व्यवस्था सांगती तशा पद्धतीनं त्या आदेशाचं पालन करतो. हे आपलं संविधानाने, घटनेने, कायद्याने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्याच्यावर ते आदेश ज्यावेळेस येतात त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि ते पालन करण्याच्या करता वेगवेगळ्या मंडळांना प्रवृत्त करावं लागतं, समजावून सांगावं लागतं. ते काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेलं आहे. निर्बंध शिथिल केलेले आहेत. म्हणजे 2 पथकाऐवजी तुम्ही कितीही अरे बाबा, त्याच्यात मिरवणूक रेंगाळणार नाही का? नाही, त्यामध्ये आपण काही चौक आहेत ना महत्वाचे, तिथं ज्यावेळेस अशी पथक, लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल, वेगवेगळी पथक हे थांबतात आणि ते त्यांचा एक खेळ तिथं करतात. म्हणजे तेवढा कार्यक्रम होईपर्यंत ते पुढे सरकत नाही. आपण त्यांना विनंती केलेली आहे की असं करू नका, तुम्ही तुमचं चालतच तुमचा लेझिम असेल, ढोल असेल, या पद्धतीनं ते म्हणजे चालतच ह्या सगळ्या गोष्टी करा असं आपण आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. मीटिंग बऱ्याच झाल्या, वेगवेगळ्या स्तरावर झाल्या आणि त्याच्यात एक झालं, सर्वच वेगवेगळ्या मंडळांची आणि वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नेते आहेत, या सगळ्यांचं एकमत या बाबतीमध्ये झाल्यामुळं त्याला काही फाटे फुटायचं कारण नाही. कधी कधी एकाने एक सांगितलं आणि दुसऱ्याने दुसरं सांगितलं तर मग मतभेद पुढे येतात आणि मग त्याच्यातून नवीन प्रश्न आमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर निर्माण होतात. दादा, काल तुम्ही फेसबुक पोस्ट करून सगळ्या सोलापूरच्या घटनेवर स्पष्ट केलं